नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची अजून देखील ई पीक पाहणी झालेली नसेल त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ई पीक पाहणी करण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या अगोदर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख होती। परंतु ई पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन असणे, ॲप्लिकेशन व्यवस्थित न चालणे, राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व दुबार पेरणी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता न येणे, यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागात ई पीक पाहणी झालेली नाही आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबर 2025 रोजी ई पीक पाहणी करण्याची शेवटची मुदत देखील संपलेली आहे। आणि याच्या संदर्भातील 30 सप्टेंबर 2025 रोजीचं हे पत्रक पाहू शकता। विषय: खरीप हंगाम 2025 सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करण्याबाबत। राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी, दुबार पेरणी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता न येणे आणि याच कारणामुळे राज्यामध्ये 1 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणी न झालेल्या शेती पिकांची पीक पाहणी सहाय्यक स्तरावरून पूर्ण करून घेण्यात यावी। पीक पाहणी कालावधीनंतर बहुतांश वेळा शेतापासून गावापासून लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांची पीक पाहणी शिल्लक राहिलेली असते। अशा परिस्थितीमुळे शेतकरी प्रत्यक्ष उपलब्ध नसल्यामुळे सदरची पीक पाहणी सहाय्यकामार्फत करणे आवश्यक आहे। त्यानंतर सहाय्यकाने केलेल्या पीक पाहणीची 100% तपासणी ग्राम महसूल अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे। ही कारवाई पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणी 7/12वरती प्रसिद्ध होते। सध्या राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात आहे, त्यामुळे सदरची ई पीक पाहणी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे सहाय्यक आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांची ई पीक पाहणी 100% होईल याची दक्षता घ्यावी। ई पीक पाहणीचा अहवाल केंद्र शासनाला पाठवणे राज्य शासनाला बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि या मिळालेल्या डेटाच्या आधारे केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यासाठीचा निधी राज्य शासनाला दिला जातो। तर अशा प्रकारे ई पीक पाहणी करण्यासाठी वाढीव मुदतीमुळे यावर आधारित विविध शासनाच्या शेती योजनांचा लाभ मिळाल्यामुळे शेतकऱ्यास काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होते। तर मित्रांनो, या महत्त्वाच्या अपडेटबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला। धन्यवाद।